DJ Asif SK. लवकरच या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आलेल्या पाहुण्यांचं एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. थँक्यू सो मच. यानंतर आपण आपल्या या शैक्षणिक उपक्रमाचा असल्यामुळे हा कार्यक्रम आपल्या या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की आपण शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 आपण जसं आपल्या संस्कृतीला मानून आचार्य देवो भव अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आज आपल्यामध्ये असलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि गुरुजन वर्ग यांचा सत्कार तर करणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करणार आहोत. मी सर्व गुरुजन वर्गांना व 2004च्या बॅचच्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रतिनिधींना अशी विनंती करतोय की आपण सरस्वती पूजनासाठी समोर यायचंय. दीप प्रज्वलन त्याचबरोबर सरस्वती पूजन असं या कार्यक्रमाचं स्वरूप असेल. काही विद्यार्थ्यांनी मी विनंती करतोय की आपण समोर यायचंय.
सर्व मान्यवर आहेत ते आपले गुरुजन आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे ते नारळ, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे करायसाठी. शाल, श्रीफळ, नारळ व पुष्पगुच्छ देऊन श्री गाडे सरांचा सत्कार करताना श्री त्रिंबक शिंदे व श्री विठ्ठल कदम समोर इकडं, समोर बघा, समोर. सत्कार होतोय. सचिन उभाळे सगळे सत्कार करत आहेत. जय अंबिका. धन्यवाद सर. जोरदार टाळ्या वाजवण्यात आपण करायसाठी एकदा. परत एकदा आपल्या गुरुजनांचे विचार ऐकण्याची संधी मिळते. ही एक वैचारिक दिवाळीच नाही का? चला तर मग आज आपण आपल्या या गुरूंकडून काही मार्गदर्शन पण आपल्या या सावरगावमध्ये जिल्हा परिषद प्रशाला सावरगाव या शाळेचे 2004चे विद्यार्थी या ठिकाणी हा जो स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याच्या अनुषंगाने मी सर्व 2004च्या विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. तुमचं हार्दिक अभिनंदन सुद्धा करतो. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमासाठी श्रीमती कुंभार मॅडम, त्याचबरोबर सुनील फंड सर, गाडे सर, मुळे सर आणि मी ज्यावेळेस या ठिकाणी आलो होतो सुरुवातीला 1999 या साली मी या ठिकाणी या शाळेवर माझी पहिली नेमणूक म्हणजे मी बदलीनं आलतो. त्यावेळेसचे माजी उपसरपंच डोलारे साहेब, त्याचबरोबर मुळे सरांचं या ठिकाणी मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर तुमच्या या कार्यक्रमाची शोभा जे वाढवतात माळी सर, त्यांचंही या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. मला वाटतं या 2024 मध्ये हा तिसरा कार्यक्रम आहे. या ठिकाणी अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये तुम्ही कार्यक्रम घेऊ लागलात, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आम्हालाही या कार्यक्रमाच्या अनुषंगानं अभिमान वाटतो की आमचे जे विद्यार्थी आहेत, आमचा जो संस्कार केलेला जो भाग आहे तो आज या ठिकाणी दिसतो. माझी सुरुवातीची मला वाटतं सगळ्यांना ओळख आहे की जे मी इंग्रजी शिकवत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षा करायचो.
थोडक्यात आपण स्नेह सोहळा किंवा एक आनंदाचा सोहळा असं या कार्यक्रमाला म्हणू. कार्यक्रम ज्याने आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाचे आयोजक, त्याचबरोबर माझे गुरु, कारण मी इथं आल्यानंतर पात्रूड सर असतील, भोसले सर असतील, चव्हाण सर असतील, हे जवळपास मी सुरुवातीला या शाळेमध्ये आल्यानंतर म्हणजे आमचं निवडीची जी व्यवस्था होती ते थोडंसं ह्याच्यामध्ये होते, कुठं द्यायचं काय ते असतंच. आणि गावाच्या जवळ देऊ, तुम्हाला हे करावं लागेल. त्याच वेळेस मला वाटलं होतं आपण स्वतः काहीतरी लाच द्यायची आणि गावाच्या जवळ किंवा गावातली शाळा घ्यायचं. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये चाललोय, शिक्षक आहोत आणि इथूनच आपली सुरुवात करणं हे योग्य नाही. आणि ठामपणे आम्ही त्याला विरोध केला आणि जिथं जे गाव तुम्हाला द्यायचं आहे ते द्या असं या ठिकाणी म्हटलं. आणि तालुक्यातून अगदी म्हणजे तुळजापूर तालुक्याचं हे टोकच आहे इकडचं, या टोकाची शाळा त्या ठिकाणी दिली. ठीक आहे, त्या शाळेमध्ये मी आल्यानंतर थोडीशी चाचपणी केली, राहायचं कुठं काय. मुळे सरांची सर्वप्रथम भेट घेतली आणि मुळे सरांनी अगदी मला राहायला अनुकूल किंवा चांगलं ठिकाण असेल अशा माणसांचं घर मला बघून दिलं. त्याबद्दल मुळे सर सुद्धा माझे गुरुच आहेत. मुळे सर असतील, त्याचबरोबर खंड सर असतील, आपले वसतिगृह चालवणारे डोलारे भाऊ, आता तेच म्हटलं त्यांना आहे का चालू आहे, तर ते जिल्हा परिषद समाज कल्याण यामार्फत तिथलं पद भरलं जातं. खरं तर ज्या गावावर, ज्या मातेवर ज्याचं प्रेम आहे त्याच्याच हातून हे चांगले कार्य घडत असतात. काही कारणास्तव त्या ठिकाणी ते पद त्यांचं गेलं, बाहेरची व्यक्ती त्या ठिकाणी आलेली आहे. आत्ताच माझाच विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणत होता आम्ही फिरत वसतिगृहामध्ये जात होतो, व्यवस्थित चांगलं होतं, आता विद्यार्थी संख्या पण नाही म्हणतात. म्हणजे तुम्हाला जिथून तळागाळातून जी शिकणारी लेकरं आहेत त्या लेकरासाठी चांगल्या प्रकारचं काम करणारे आपले डोलारे भाऊ, त्याचबरोबर कुंभार मॅडम, अगदी इथं लहान मुलापासून सर्वांवर लक्ष ठेवणाऱ्या कुंभार मॅडम असतील, त्या सर्वांचंच व्यासपीठावर आहेत. त्याचबरोबर तुम्ही सर्वजण हा कार्यक्रम ठेवलाय, त्या कार्यक्रमाचं तुम्ही आमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय, पण शब्द सुमनानं मी खरोखर तुमचा सत्कार करतो. कारण या ठिकाणी कार्यक्रम ठेवणं ही संस्काराची एक बाब आहे. आपण विद्यार्थ्याला माणुसकी, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी या गोष्टीचं थोडंसं आपण त्यांच्यावर बाळकडू पाजलं तर त्याचे संस्कार असतात आणि मग त्याची परतफेड असे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून होत असते. आणि त्याबद्दल तुमचं सर्वांचंच पुनश्च एकदा अभिनंदन. कार्यक्रम ठेवल्यानं होतं काय, पैसा, धनसंपत्ती आपण सगळं बघू शकतो, वेगवेगळ्या ठिकाणी आपण भरारी घेऊ शकतो, पण माणसं जोडणं ही अतिशय महत्त्वाची बाब. आणि आताच अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं मुलं एका बाजूला खुर्च्या मांडले, मुलीने एका बाजूला मांडले. मी आल्यावरच म्हणलं खरं तर हे गोलच मांडायला पाहिजे होतं, कारण आपण आता विद्यार्थी म्हणून नाही, समाजामधले एक सहविचारी, आपापसामध्ये विचार करणारे व्यक्ती म्हणून या ठिकाणी आलो. आपले जिव्हाळ्याचे काय बोलणं असतील, गप्पा गोष्टी असतील, अगदी मन मोकळेपणानं करणं गरजेचं. कारण आता आपण सगळेजण, सर्वांनाच आपल्याला व्याप आहे, प्रत्येकजण त्या व्यापातून आहे, तरी या ठिकाणी असा कार्यक्रम आयोजित केलाय. तुम्ही एकमेकांच्या चर्चेत आहात हे या ठिकाणी आपण बघतोय. या सर्व गोष्टीपेक्षा माणुसकी आणि आपले नातेसंबंध जे आहेत ते ठेवणं तेवढंच महत्त्वाचं. तसं तर ही बॅच माझी चांगली आठवणीच आहे. 2002ला मी या ठिकाणी आलो होतो आणि 2004ला माझं लग्न झालेलं होतं. अगदी झालं होतं काय, लग्न माझं पाहुण्याकडे होतं, म्हणजे मुलींच्याकडे होतं. आणि सर असं झालं की आपल्या इथून 2 टेम्पो आले होते. माझे गाव छोटं आहे आणि तिथून वराड नव्हतं, पण आपलं हे होतं. आणि पाहुण्यांनी खरंच म्हणजे सरांच्यावर किती प्रेम आहे ह्या सावरगावचं ते त्यांच्या सर्वांच्या लक्षात आलं. आणखीनही कुठे एखादा कार्यक्रम असला आणि मी तिथं गेलो कार्यक्रमाला तर एक वेळ मुळे सर, गाडे सर आणि कुंभारबाई, तुम्हाला मार्गदर्शन करायचं आता नाही ना, पाठीमाग काल निघून गेला तो. आता आमच्यापेक्षा बऱ्याच गोष्टी तुम्हाला जास्त कळतात, बऱ्याच गोष्टीचे अनुभव आता या 10-15 वर्षामध्ये आमच्यापेक्षा. आमचं आता एक चाकोरीबद्ध जीवन असतं, एक आपलं
शिक्षण, मुलांना शिक्षण देणं आणि दुसरं इतर काहीतरी शेती असली शेती करणे किंवा निवांत. ह्याच्या पलीकडं तुमचं आता बरेचसे वेगवेगळे क्षेत्र आहेत. आता मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मी थोडंसं म्हणजे अनुभव सांगेन माझ्या जीवनातलं. तर 4थीपर्यंत जिल्हा परिषद शाळेला शिकलो. 5वीत संस्थेत होतो एका. 6वीत त्यावेळेस जवाहर नवोदय विद्यालय नवीन सुरुवात झालं होतं आणि त्यावेळेस ते म्हणजे काय माहीत नव्हतं एवढं असं. फक्त आपल्याला काय माहीत होतं की पाचगणीची एक शाळा आहे आणि मसुरीला एक शाळा आहे जिथं म्हणजे मोठे पुढारी मंत्री आणि त्यावेळेसचे फिल्म स्टार किंवा स्पोर्ट्स स्टार यांची मुलं त्या शाळेत जातात एवढे एक चर्चा कुठं तरी होती. म्हणजे असं त्याच्यानंतर तिसरी शाळा अशी नव्हती जिथं जन्माला त्याच गावच्या शाळेत मुलं जात होते. किंवा लई झालं मामाकडे आत्याकडे मावशी आणि योगाकडे तिथं नंबर लागला. 87ला तिथं ॲडमिशन झालं. 94ला तिथून 12वी झालं. म्हणजे जास्त मोठं जग नव्हतं, लिमिटेड. म्हणजे मला काय सांगायचंय, काही गोष्टी आयुष्यात आपल्याला ज्या करायच्या असतात त्या करायला मिळतच नाही आणि ज्या आपल्याला करायच्या नसतात त्या मात्र कराव्या लागतात. बाहेर जेव्हा मी म्हणजे आमची 12वी झाली, आम्ही सगळे बघा गाडी सर म्हणले मागं, तर पाठीमागं बसल्यावर काय होतं, पुढची सगळी कशी आहे ती लक्षात येत. सगळ्याच्या पुढं आपण बसल्यावर आपल्या पुढं कोण आहे काहीच लक्षात येत नाही. सगळ्यांना मागे बसलं की प्रत्येकाचं नमुना काय आहे, प्रत्येकाचं इंटरेस्ट काय आहे हा सगळं लक्षात येतं. हुशार ढळचा काय संबंध आहे, पण पाठीमागे बसल्यावर अगदी आपल्या पुढं जो बोलतोय त्याच्या सहित आणि आपल्या पुढं जी मुलं बसले यांच्या सहित आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतात. मला डीएडचं तर आम्हाला माहीत पण नव्हतं डीएड असतं म्हणून. तर आपल्या भारतामध्ये 4 रिजनल कॉलेज आहेत. त्यातलं आपल्या राज्यासाठी भोपाळ आहे जिथं 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कार्यक्रम आहे. 4 वर्षामध्ये आपण BA BEd BCom BEd BSc BEd होतो. म्हणजे आपली स्ट्रीम जी असेल ती. तिकडं नंबर लागला होता, पण इकडं घरात वेगळं होतं डीएड. त्यावेळेस डीएड म्हणजे डीएड आणि लगेच जॉब आणि लगेच सर्व्हिसची बायको आणि म्हणजे हे सगळं ती त्यावेळेचं मार्केट अगदी वेगळं होतं. आणि मग ते तिकडं फॉर्म भरून दिले वाटलं निवडले, काय बोलले नाही. आणि आपल्या इथं गारगोटीला एक तसं कॉलेज आहे महाराष्ट्राचं, तिथे BA BEd 4 वर्षाचा, पण ते आपल्या राज्य शासनाच्या अंतर्गत येतं आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजे थोडंसं UPSC वगैरे तिथं जाऊन करता येत होतं. मोठ्या लायब्ररी 5-6 स्टेटची मुलं. त्यांनी फॉर्म भरून दिले, पण पोस्टमॅनला त्यांनी सांगितलं की तिकडून आलेलं पत्र काय घरी आणायचं आणि इकडे डीएडला फॉर्म भरायला लागलो. ते काय पहिल्याच लिस्टमध्ये नाव डीएड केलं. आता होतं कसं की एकतर खेळाडू, शरीर प्रकृती छोटीशी आणि त्यावेळेस डीएड 12वीवरून सुरू झालं आणि अनेक मुलांनी कुणी BAMS अर्धवट सोडलं परिस्थितीमुळे बरं का. म्हणजे डीएडला जॉब आहे म्हणून नाही, पण गोरगरीब मुलं कुणी BCom सोडलं, BSc अशी मोठी मोठी मुलं मिशा दाढीवाली आणि आम्ही छोटी छोटी. त्याने अगदी लहान भावाच्या वरचं आम्हाला सांभाळलं. म्हणजे असं ते डीएड मध्ये काय असतं ते नाहीच. ते प्राध्यापकाचे त्यांनीच बघून घ्यायचं, पाठ त्यांनी बघून घ्यायचे. आम्ही फक्त काय त्यांना जे गोष्टी लागतात तेवढ्या आणून देणं करणं, त्याच्या पलीकडे जास्त काही नाही. खेळणं ही आवडीची गोष्ट होती. त्याच्यानंतर इच्छा होती की नोकरी लागू नये का, तर निदान सोलापूरचं दयानंद कॉलेज किंवा लातूरचं दयानंद कॉलेज इथं कुठंतरी BA करता यावं, आणखीन 3 वर्ष थोडं अनुभव घेता यावा, खेळता यावं, विद्यापीठातल्या स्पर्धामध्ये आपल्याला पुढं जाता यावं ही अपेक्षा होती. पण 450 जागा होत्या आपल्या जिल्हा परिषदला, पास झाली 350. त्यामुळे इंटरव्ह्यू मार्क किती पडले याचा प्रश्न नव्हता. लेटर आलं जिल्हा परिषद कन्या प्रशाला सावरगाव. आता नेमकं त्याच वेळेस आपल्या शाळेला कुंप लागायला सुरुवात झाली होती. तिथंच मग बाकीचे पाहुणे कंपनी लागा तिथं लय बिघडले म्हणले वातावरण आणि बघू म्हणले आपण शिक्षणाधिकाऱ्याला भेटून दुसरीकडे मिळतंय का बघू. म्हणलं काय करायचं आहे जसं असेल तसं. म्हणजे माझा DNA इथला म्हणजे मूळ आमच्या आजोबा किंवा पंजोबा पांगड रोडला स्थलांतरित झालेले. म्हणजे मला इथं योगा दोन घातला. शेतकरी म्हणून जे काय आहेत त्यांना सांगतो, शेतीत पैशाच्या मागे धावू नका. पैशाच्या मागे जर गेला तर शेतच करायला होते. शेतीत कष्टाच्या मागे जावा, आपोआप पैसा उभा राहील. तिथं हेवा देवा करू नका. पोतावर बी पूर्वी भुईमुगाचे पेरायचे, बी पेरायला जाताना जाईल त्याला तो शेतकरी म्हणाचा शेत नसतं का, त्याच्यावर बंगले उभारले. की आपण रुबाब करण्यात काय अर्थ आहे? आपल्या कष्टानं मनगटावर जर बांधला असेल तर ठीक आहे.
पण ती आपण कुठंतरी जाणीव ठेवली पाहिजे की आपण काहीही आणखी मिळवलेलं नाही, अजून आपल्याला खूप करायचं, आपल्याला आणखीन खूप करायचं. ज्यांनी स्वतःच्या कष्टावर केलं त्यांचं अभिनंदन, अजून करा, आणखीन प्रयत्न करा. आहे आपण बोर झालेलो आहोत. परंतु जाता जाता 1-2 मिनिटात मी सांगेन की सावरगाव हे सुरुवातीपासूनच एक मोठं गाव असलेलं, तुळजापूर घाटाखालील जिल्हा परिषद हायस्कूल पूर्वीपासून असलेलं एक मोठं गाव आहे. आणि या गावात शैक्षणिक सुविधा निर्माण व्हावी, गावचा विकास व्हावे या उद्देशानं आम्ही त्यावेळेचे आमदार शिक्षण महर्षी अनुरे गुरुजी यांचा आदर्श घेऊन या सावरगावसारख्या ठिकाणी आम्ही महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृह 1986 सुरू केलेलं आहे. या वसतिगृहाचं म्हणजे वैशिष्ट्य किंवा विशेष काय तर ह्या घाटाच्या खाली जिल्हा परिषदनं काहीतरी कार्य करून दाखवावं यासाठी मी या ठिकाणी एक सूचित करणार आहे की तुमच्यासारखाच एक दुसरा ग्रुप आहे, 2-3 ग्रुप झालेले आहेत. या सर्व ग्रुपने जर एकत्र येऊन या सावरगावच्या विकासासाठी सरांनी एवढं बोललं की आता त्यांच्याकडे माझी बघायची पण हिंमत होत नाही. मला असं वाटतं आता मी 2001चाच स्टुडंट असल्यासारखं वाटतंय नाही की खरं तर आजचा वर्ग कुंभार मॅडम, मुळे सर, भागवत भाऊ आणि इथं उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना 2004ची जरी बॅच असली तरी माझा जो डायरेक्ट संबंध तुमच्या सगळ्याशी होता तो 2001 मध्ये होता. काही कारणास्तव मला इथून बाहेरगावी जावं लागलं, आपली जिल्हा परिषद शाळा ही सोडून मला दुसरीकडे जावं लागलं. पण आज परत मला असं वाटतं की हे जे नाळ होती, हे नातं जे होतं आपल्यातलं, ती 2004 म्हणजे 20 वर्षापूर्वीचं जे आयुष्य आहे तेच आज आपण जपतो की काय असं वाटतंय. यात अगदी तुकाराम किंवा सचिन असेल सगळ्यासाठी हा कार्यक्रम घ्यायचा त्यांनी थोडक्या वेळात झाला कार्यक्रम. मला वाटतं जास्तीत जास्त 20-25 दिवसापूर्वी जाहीर केले की आपण घेऊया का, करूया का. तशी आपली बॅच ही सर्वसामान्य, अतिसामान्य, कधीही कोणाच्या आधी नाही, मधी नाही, भानगडीत नाही. आहेत 1-2 विलास आहे, बाकीची थोडी होती आगाव. त्या आजही तसाच आगावपणा दिसला, खरं अगदी वेळेवर आला, आपण बघितलं. पण हे चालायचं, पण सगळे आपले शांत. मग मागचे पुढे गेले, 2005चे पुढे गेले, 6चे पुढे गेले आणि आपली बॅच म्हणजे एकदम शांत. सर आले तरी त्यांच्याकडे न बघणं, इकडं तिकडं न बघणं, आपला अभ्यास बरं, आपलं कुटुंब बरं आणि आपणच आपलं बघावं ह्या प्रमाणे असणारी. तर खरं आज एवढा आनंद झाला की सगळेजण आपण, काही बरेच लोक अजून येऊ शकले असते, त्यांनी खरं तर यायला हवं होतं, मुली पण आल्या. आणि मला वाटतं हे कार्यक्रम जो आजचा कार्यक्रम होतोय याच्यासाठी जास्त पुढाकार हा मुलींनी घेतला, बरोबर ना. आपल्यापेक्षा त्यांनी जास्त पुढाकार घेतले. आता भेटू, कारण ट्रेंड दररोज बदलत चाललाय. आज आपण 2024 मध्ये, अगोदर बंधनं असायची, वैचारिक स्वातंत्र्य नव्हतं, प्रवासाची साधनं नव्हती, दळणवळण नव्हती, कम्युनिकेशन नव्हती, ह्या बऱ्याच गोष्टी होत्या आणि याच्यातून आपण पुढे आलो. आज आदरणीय गाडे सर, ते मला त्यांचं मार्गदर्शन कधी लाभलं नव्हतं, पात्रूड सरांना ओळखायचंच, पण जे 4थीला म्हणजे 5वी 6वी 7वी विभूते सर होते आणि सुनील फंड सर पण होते. मला वाटतं 11 गावात स्कॉलरशिप मध्ये एकटाच पास झालो होतो. पास ह्याच्यामुळे झालं होतं की दुसऱ्या दिवशी पण ते छातीला उड्या 100ची शिक्षा होती म्हणून नाही. किंवा बेगडे सर असतील, गाडी मी छानना न होईना त्यांचं ते गाणं होतं. तसं हे आज जे काही आम्ही उभा आहोत, सगळे बांधव असतील, सगळ्या भगिनी असतील, जे प्रत्येक या ठिकाणी ज्या सरांनी, गाडे सरांनी सांगितलं, पात्रूड सरांनी सांगितलं, फंड सरांनी सांगितलं, तर यांच्या सांगण्यातला आपण एक जरी गुण घेतला, एकच घेऊया त्यांच्या भाषणातला, तर आपण बऱ्यापैकी पुढे जाऊ शकतो. मला वाटतं सर याच्यातली आम्ही बरीच तत्व पाळली, कदाचित तुमच्या मार्गदर्शनामुळेच. कारण आम्ही अगदी लहान वयात होतो, कोवळ्या वयात होतो, ती घडण्याचं वय होतं, बिघडण्याचं वय होतं. वेळेस तुमचं मार्गदर्शन लाभलं. आजही आमच्यामध्ये मला वाटत नाही कोणामध्ये दुजाभाव आहे, द्वेषात्मक वागणूक ही आजही आम्ही एकमेकाकडे बघितलं तर करत नाही. कारण दीपक मगर हा मला 1999 ते 2000ला भेटला होता. आज तागायत त्याला मी बघत होतो, तो मला बघत होतो, संवाद कधीच नव्हता. पण
जिव्हाळ्याचं नातं आहे तेवढंच होतं. किंवा इकडं असतील काही बऱ्याच मुली होत्या, मी नावं सगळ्यांची पाठ नव्हती, पण ते आदर, तो नितांत त्यांच्याविषयी असणारा आदर जो आहे, जे आपण जिव्हाळा म्हणतो किंवा आपल्या मित्रांविषयी सगळ्यांविषयी जे प्रेम आहे ते आज तागायत ते टिकून आहे. गाडे सरांनी जे सांगितलं की आपल्याला काय करायचं तर प्रत्येकाने पुढे जायला पाहिजे. पात्रुट सरांनी काय सांगितलं की आपली मागची बॅच पुढे कशी आणता येईल. आणि सगळ्यात परखड मला वाटतं की आजच्या दिवशी प्रत्येकाचे डोळे तर उघडतील आणि कानी सतर्क म्हणजे की आपण म्हणतो ऐकण्यास कायम उत्सुक असत, असं फंड सरांचं होतं की त्यांनी जे आजची वस्तुस्थिती आहे की आपल्या वेळेस खरंच तेवढी साधनं नव्हती, आपल्याला आपण पुढे जाऊ शकत नव्हतो, पण आज प्रत्येक जण आपल्यातला हा तेवढाच उल्लेखनीय कामगिरी करतोय. कुठलाही विद्यार्थी घ्या 2004चा जो आपल्या वर्गात होता 2001 ते 4 मध्ये, तो आज कुठे ना कुठे काही ना काही करतो. भले क्षेत्र वेगळं असो, तो शेती असो, नोकर वर्ग असो, खाजगी कंपन्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यासपीठावरील सर्व शिक्षक, कुंभार मॅडम तसेच माझे मित्रमैत्रिणी, आज मी स्नेहसंमेलन मेळाव्यानिमित्त माझे मनोगत व्यक्त करत आहे. चला आज एक दिवसाची शाळा शिकूया, पुन्हा एकदा लहान होऊन आज आठवणींना उजाळा देऊया. आजच्या दिवसाचे शाळेत आपल्याला जादू सर्व खेळ शिकवायचे, तसेच खो खो, कबड्डीचे डाव, मन वेगळं टाकणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरलेल्या त्या गोड आठवणी. चला तर मग आपण पुन्हा एकदा गोड आठवणींना उजाळा देऊया, गप्पांची मैफिल रंग भरूया. या शाळेने आमच्या जीवनाला तसेच सर्व शिक्षकांनी आमच्या जीवनाला आकार दिला व आम्हाला संस्कार दिले. येथे बसलेल्या प्रत्येक बॅचमेटने आम्हाला अनेक अनुभवांनी समृद्ध केले. आपली मैत्री आज सोशल मीडियामुळे घट्ट झालेली आहे. आपण सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आलो आहेत. मी सगळ्यांना एकच विनंती करते की तुम्ही आयुष्यात कुठेही असा, कसे असा, पण आता आपण जीवनाच्या वेगळ्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. इथून पुढे आपण सगळ्यांनी एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवे. तसेच मैत्री हे असे नाते आहे की तिथे उच्च नीच, गरीब श्रीमंत असं काही नसतं. अशा मैत्रीच्या समानतेच्या भावनेवर आधारलेल्या नात्याला आज आपण आणखी घट्ट करूया. एवढ्यासाठीच आपण पुन्हा भेटूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. सर्व माझे गुरुजन, सर्वप्रथम त्याचबरोबर माझे मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम मी माझ्या गुरुचरणी वंदन करते व त्याच सर्वजणांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते. तर आज जो आपण 20 वर्षानंतर आपला जो स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे, तर 20 वर्षानंतर आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना आपण आज उजाळा देतोय, बरोबर. मला वाटतंय आपली परिस्थिती खूप वेगळी होती. शाळेत आल्यावर तर भरपूर साहित्य नसणार, घरी गेलो तर त्याच्यात लिखाणाचा प्रॉब्लेम, म्हणजे असे बरेचसे प्रॉब्लेम होते की अक्षरशः गाईड ते सुद्धा उपलब्ध नसायचं आम्हाला, की याचं बघा त्याचं बघा, त्या मैत्रिणीकडे मागा, सरांकडे मागा, असे एवढा सगळा संघर्ष करून आमची जी ही बॅच आहे ती 10वी पास 2004ला पूर्णत्वाला गेलेली बॅच आहे. तर त्यावेळेस आम्हाला जाधव सर, पात्रोट सर, टी.के. भोसले सर, आपले धुणे भोसले सर मुख्याध्यापक, त्याच्यानंतर गाडे सर, चव्हाण सर हिंदीचे, असे सर्व शिक्षक लाभले आम्हाला. आकोडे सर, कुलकर्णी सर, ते मला वाटते 7वी 8वीच्या नंतर रिटायर्ड झाले, पण ते अजूनही आठवतात असं नाही. तर त्यांची एक वेगळी छाप आमच्या जीवनावर आहे की जेव्हा कधी शिक्षकांचं नाव काढू तर ते सगळे हुबेहूब आमच्या नजरेसमोर उभे राहतात. त्यांचं मार्गदर्शनच नाही तर ते स्वतः सुद्धा मी स्वतः वैयक्तिक माझ्या मुलींना सांगते, हे आमचे सर असे होते. म्हणजे सर, आम्ही आमच्या मुलांना सांगणं की आम्ही आमचे शिक्षक आमच्या आठवणीत आहेत, पण ते तुम्हाला सांगणं त्याचा योग आज आलेला आहे की खरंच आम्ही तुम्हाला मिस करतो असं नाही, तर तुमचे जे मार्गदर्शन आणि संस्कार तुम्ही जे आमच्यावर केलेले आहेत ते आम्ही आमच्या मुलांना सांगत असतो. त्याचबरोबर मुळे सर, ट्युशन, आज आम्ही आमच्या मुलांना, मला वाटतं सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की महिना 1000 रुपये देऊन ट्युशनला पाठवतो, पण आम्हाला 100 रुपये देऊन ट्युशनला जायची परिस्थिती त्यावेळेस नव्हती. पण त्यावेळेस आमची मुळे सर, परिस्थिती अशी होती की मुलं हुशार असायचे, त्यांना शिकायची इच्छा खूप असायची तरी चालते, पण तू ट्युशनला येणं महत्वाचं आणि तू 10वीला चांगल्या मार्काने पास झाली पाहिजे. फक्त
फक्त एवढी आणि फक्त एवढीच निस्वार्थ भावना त्यांच्या शिक्षक विद्यादानात असायची. आणि खरंच खूप नशिबान आहे आम्ही की जे बरेच आपल्या गावामध्ये एक वर्षापूर्वी 34 वर्ष पूर्ण झालेल्यांचा स्नेह मेळावा झाला होता आणि त्याची संकल्पना मी आपला वर्गमित्र सचिन माळी याच्याकडे मांडली आणि त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं, हे आपल्याला काही शक्य नाही आहे, आपण प्रयत्न करायला काय हरकत नाही आहे. बोलल्यानंतर न झालं. पुन्हा त्याच्यानंतर दुसऱ्या 1-2 बॅचचा त्या ठिकाणी स्नेह मेळावा झाला. बरेच ठिकाणी स्नेह मेळावे होत असतात, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. पण त्यांनी काय म्हणलं की हा कार्यक्रम अरेंज होणं अशक्य आहे, आपल्याकडे कॉन्टॅक्ट नाही आहेत, ते होऊ शकतं का. आम्ही त्यावेळेस एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला मुलांचा आणि मुलांचं पण प्रत्येकाचं शेड्यूल बिझी आहे. मला सांगण्यासाठी एवढा आनंद वाटतो सर की या 2004च्या बॅचमध्ये 99.99% मुलं हे सगळ्यात मोठं भांडवल म्हणजे ते निर्व्यसनी आहेत. सगळ्यात जास्त या काळामध्ये आपण जरी बघितलं तर लहान मुलं इव्हन 8वी-9वी पासून सुद्धा ते स्ट्रिंगच्या मार्फत त्यांचं सुरुवात होतं आणि ते कुठल्या वळणापर्यंत जातात. मी तर असं भाग्य समजतो की जो अव्यसनी आहे त्यांनी जास्त कमवलं. आपल्या शाळेमध्ये इयत्ता 10वी प्रथम आलेला तो इथं उपस्थित सकाळी थोडा वेळ राहून गेला प्रवीण बिंगारे, तर त्याच्या पत्नीचं सुद्धा जिल्हा परिषद रत्नागिरीत सिलेक्शन झालंय जिल्हा परिषद शिक्षक म्हणून आणि बाय चान्स तिचं ट्रेनिंग उद्यापासून आहे आणि तिथं जाण्यासाठी पोहोचण्यासाठी बराचसा वेळ लागू शकतो. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि थोडा वेळ कार्यक्रमाचा वेळ घेऊन तो निघून गेला. तर तो एज्युकेशन क्षेत्रामध्ये आहे. आपल्याकडे सचिन राऊत मी सांगितलं तर तो कंडक्टर वाहक आहे. आपल्याकडे राजकीय क्षेत्रामध्ये विलास डोलारे यांनी साधारणतः 2016च्या दरम्यान तो उपसभापती झाला. आता सध्याला आपल्याकडे परमेश्वर तानवडे ग्रामपंचायत सदस्य आहे. आपल्याकडे बोर्डिंग मधले बरेचसे विद्यार्थी आहेत. सचिन उबाळे सारखा एक विद्यार्थी तो सुद्धा तिथं ग्रामपंचायत सदस्य आहे. पुन्हा संजय इटकर हा रिअल इस्टेट बघतोय. दुसरं त्यानंतर आता जे आपण आपल्याला शब्दबद्ध झाला तो अप्पासाहेब तानवडे एका खूप मोठ्या कंपनीमध्ये तो चांगल्या पदावर कार्यरत आहे. असे बरेच जण, प्रत्येक जण, सुधीर मगर असेल, मी आपल्या मराठी भाषेमध्ये जर सांगायला गेलो सर तर सुधीर मगर यांनी आता नवीन घर बांधलंय. आपण जर गांधी टोपीचा वापर करून आपण सुधीरच्या घराकडे पाहिलं तर आपल्या डोक्यावरची टोपी पडेल एवढं त्याचं घर आहे. त्याच्यामध्ये पुन्हा त्रिंबक शिंदे असेल. त्रिंबक शिंदे ज्यावेळेस माझा एक छोटासा व्यवसाय आहे इथं, झेरॉक्स म्हणजे ऑनलाईन सेंटर आहे. त्रिंबक माझ्याकडे ज्यावेळेस येतो, बॅग घेऊन येतो, मी त्याला विचारतो की खरेदी खत आहे का. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की बरेच लोकांचा असा एक समज असतो शेती करणं म्हणजे हे असं आहे, शेती करणं म्हणजे असं आहे. तर त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची साधारणतः 8 ते 9 प्रकारची द्राक्षे बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट होते आणि साधारणतः 4 ते 5 सालगडी त्याच्याकडे कामाला आहेत आणि 25 ते 30 बिहारी त्यांच्याकडे तिथं कामालाच असतात कंटिन्यू. म्हणजे हे सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग दीपक मगर असेल, अविनाश माने असतील, JCBचा व्यवसाय करणं किंवा बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी, अमोल डोके असेल, धर्मराज शिंदे असेल किंवा धर्मराज बोबडे असतील आणि बरेचसे. आता विठ्ठल कदम हा पण आमचा क्लासमेट आहे. तर तो एका आपल्या बालाजी अमेन सारख्या कंपनीमध्ये चांगल्या पदावरती कार्यरत आहे. इव्हन सांगण्याचा उद्देश असा आहे की आम्ही एक प्रत्येकाचं आयुष्य कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का
कळेना